नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानाधारावर. तर मित्रांनो, नांदेड जीएमसीची परीक्षा आपण पाहिलेली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर जीएमसीची वरती येणार आहे, परीक्षा येणार आहे तुमची. तर त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर नांदेड जीएमसीमध्ये सर्वात जास्त ह्या चालू घडामोडीवर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये मागील 6 म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच्या चालू घडामोडी विचारण्यात आल्या होत्या. त्यानुसार आपण हे जे काही प्रश्न आहेत, व्हिडिओ आहेत बनवत आहोत. जानेवारी महिन्याचा जो व्हिडिओ आहे आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै या महिन्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत या येत्या 2 दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आल्याबरोबर नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर विद्यार्थ्यांनो, वेळ वाया न घालता सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला आहे, खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत? तर बघा, हे ज्या काही चालू घडामोडी आहेत वेळोवेळी अपडेट होत असतात. या आपण फेब्रुवारी महिन्याच्या चालू घडामोडी पाहत आहोत. त्यामुळे परीक्षेला जाण्या अगोदर परत एकदा तुम्हाला जे काही चालू घडामोडी आहेत ते परत एकदा पाहून जायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न जे आहे तो चुकणार नाही किंवा सुटणार नाही. तर बघा, योग्य उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नाचं आपलं व्ही अनंत नागेश्वरन हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे नेपाळ. तर बघा मित्रांनो, भारत आणि नेपाळ या 2 देशामध्ये मैत्री महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत, स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे आपलं 4था क्रमांक लागतो स्वतःचा सर्वाधिक कर वसुली करण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला पहिले, रायसीना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? योग्य उत्तर आहे अबुधाबी या ठिकाणी हे जे संमेलन आहे हे आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 2025चं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तर हे कुठे झालं याच्यावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर नवी दिल्ली या ठिकाणी हे जे साहित्य संमेलन आहे हे झालेलं संपन्न झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं मग या साहित्य संमेलनाचं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी तालकटोरा स्टेडियममध्ये या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे कितवं साहित्य संमेलन होतं ते आपण पुढे प्रश्नामध्ये कव्हर केलेलंच आहे, त्या ठिकाणी आपण पाहूयात. यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे आपला, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक महामंडळ म्हणजेच याला आपण BCCI असं पण ओळखलं जातं. BCCI सर्वांना जास्त माहिती आहे त्याच्यामुळे आपण BCCI पण या ठिकाणी म्हणू शकतो. लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. यानंतर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे, भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे? योग्य उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला आहे, ज्याच्यामध्ये मेट्रोचं जाळं हे सर्वाधिक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मेट्रोची सेवा देण्यामध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा देश, जगातील सर्वात मोठा देश बनलेला आहे. यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत, अंतराळात वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी CROPS प्रयोग खालीलपैकी कोणत्या संस्थेने केला? ते योग्य उत्तर आहे इस्रोकडून हा जो प्रयोग आहे तो करण्यात आलेला आहे. याचं कार्य काय आहे? तर अंतराळामध्ये वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करण्यासाठी CROPS या तंत्रज्ञानाचं या ठिकाणी जे काही प्रयोग आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे नागालँड या राज्यामध्ये.
तर बघा मित्रांनो, जे पण काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते नांदेड जीएमसी परीक्षेमध्ये, त्याच्यामध्ये पुस्तकं असतील, त्यांची लेखक असतील, याच्यावर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते चालू घडामोडीच्या अनुषंगाने. जानेवारीपासूनच्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला या ठिकाणी पाहून जाव्याच लागणार आहेत, कारण या ठिकाणी तुम्हाला जानेवारीपासूनच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या होत्या. आपण या महिन्याच्या पण चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. एकदा जुलैपर्यंत संपूर्ण चालू घडामोडी कव्हर झाल्या की तुमच्या परीक्षेच्या अगोदरच्या दिवसापर्यंत येणाऱ्या सर्व चालू घडामोडी पण आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला देणारच आहोत. आणि रोजच्या रोज अपडेट आपण टेलिग्राम चॅनलला देणारच आहोत. चालू घडामोडी आपण तिथं पण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. हे जे काही आपण PDF आहे चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत, हे सर्व प्रश्न आपल्याला PDF स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला मिळणार आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जे आहे जॉईन करून घ्या. PDF हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेत आहोत, PDF त्याचं मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली किंवा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती हर्षकुमार यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. जो काही महाकुंभ झाला होता आता UPमध्ये, तर या महाकुंभामध्ये जी काही चेंगराचेंगरी झाली होती, तर याचा कुठेतरी अभ्यास करणं असेल किंवा तपास करणं असेल, याच्यासाठी जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती हर्षकुमार यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीवर आहे? तर बघा योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे जे राज्य आहे नोंदणीकृत स्टार्टअपसह देशामध्ये आघाडीवर आहे. स्टार्टअप म्हणजे काय? नवीन जे उद्योग या ठिकाणी चालू होत आहेत, नवीन उद्योगाची नोंदणीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. त्याच्या पाठोपाठ कर्नाटक हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं जर तुम्हाला विचारलं तर नवी दिल्ली किंवा दिल्ली हे तिसऱ्या क्रमांकाचं केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य आपण या ठिकाणी सांगू शकतो. तिन्हीपैकी कुठलंही तुम्हाला विचारलं तर परीक्षेमध्ये या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे. प्राचीन ग्रंथाचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे केंद्र शासनाकडून ज्ञान भारत हे जे अभियान आहे हे राबवण्यात येणार आहे. कशासाठी? तर प्राचीन ग्रंथाचं जतन आणि सर्वेक्षण करण्यासाठी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा किंवा यालाच आपण महाराष्ट्र केसरी असंही म्हणतो, 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर मित्रांनो प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात किती मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहेत? योग्य उत्तर आहे एकूण 2 मधुबन हनी पार्क जे आहेत ते राज्यामध्ये या ठिकाणी स्थापन केले जाणार आहेत, उभारले जाणार आहेत. त्यापैकी एक जे आहे महाबळेश्वर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे या हनी पार्कचं. असंही विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम हनी पार्कचे जे उद्घाटन आहे हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला महाबळेश्वर असं देता आलं पाहिजे. प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे? योग्य उत्तर आहे चंद्रिका टंडन यांना जो काही ग्रॅमी पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे 2025चा. मग हा जो पुरस्कार आहे कशासाठी दिला जातो? तर संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे. आर प्रज्ञानंद हा चेस मास्टर जेतेपदक पटकावणारा कितवा युवा भारतीय ठरला आहे? योग्य उत्तर आहे पहिलाच युवा भारतीय ठरला आहे की ज्याने चेसचे मास्टर जेतेपदक जे आहे हे पटकावलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मागे जे काही GMCची एक्झाम झालेली आहे नांदेडची, तर याच्यामध्ये तुम्हाला पुरस्कारावर पण बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर 2025मध्ये जाहीर झालेले पुरस्कार असतील ते भारतीय असतील, महाराष्ट्राचे असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील, तर ते तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी पाहून जायचं आहे.
बरेच प्रश्न, पुरस्कार असतील, पुस्तके असतील याच्यावरची आपण यामध्ये कव्हर केलेली आहेत. सोबतच तुम्हाला लेखक आणि त्यांचे टोपण नावे या ठिकाणी पाहून जायचे, त्याच्यावर पण बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या नांदेड JMCच्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, तो म्हणजे युद्ध अभ्यास. भारत आणि इतर देशामध्ये झालेले युद्ध अभ्यास 2025 आणि 24 दोन्ही तुम्हाला पाहून जायचं आहे. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये आपण ते पण कव्हर केलेलं आहे, पण तरी पण तुम्हाला एकदा पाहून जायचं आहे. यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिर्डी. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन जे आहे शिर्डी या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे राजेश तलवार. यांनी हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे. मित्रांनो, पुस्तकं आणि लेखक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये 2025 मध्ये जाहीर झालेली पुस्तके असतील, त्याचे लेखक असतील, प्रसिद्ध पुस्तके असतील, त्याचे लेखक असतील, हे तुम्हाला पाहून जायचं आहे. या ठिकाणी बघा, हे पण महत्त्वाचं आहे. याला तुम्ही IMP मध्ये ठेवू शकता की द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राजेश तलवार हे आहेत. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी 19वे जे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. तर बघा, अशोक राणा हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. हे कितवं संमेलन होतं असंही विचारण्यात आलं तर 19वे संमेलन होतं असंही आपण या ठिकाणी सांगू शकतो. महत्त्वाचे आहे. 2-3 प्रश्न या एकाच प्रश्नावर कव्हर होतात. कुठे झालं होतं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. अध्यक्ष कोण होते तर अशोक राणा. आणि हे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगर येथे झालं 2025. हे कितवं साहित्य संमेलन होतं तर 19वे साहित्य संमेलन होते. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. केरळमधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलेटारिया फेसिफ्रेरा आणि एलेटारिया ट्रुयुलिपिफेरा कोणत्या मसाल्याच्या पिकाच्या नवीन व्हरायटीज आहेत? तर योग्य उत्तर आहे या इलायचीच्या व्हरायटीज असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार संघटनेतून बाहेर पडत असल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली किंवा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला? ते योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? ते योग्य उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थापन होणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किंवा कुठल्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर मुंबई या ठिकाणी स्थापन होणार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे आपला. केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? ते योग्य उत्तर आहे 100 रुपयाचं विशेष नाणं जे आहे ते केंद्र सरकारनं आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील हे विशेष नाणे या ठिकाणी जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा बघणार आहोत. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याला नक्षलवाद फ्री राज्य म्हणून या ठिकाणी भारताने किंवा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलेलं आपण पाहू शकतो. मग याच्यामध्ये महाराष्ट्रातील नक्षलवादग्रस्त जिल्हे असतील हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग देशातील सर्वात जास्त नक्षलवादग्रस्त असलेलं राज्य आपल्याला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे. भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे IIT मद्रासद्वारे हा जो काही डेटाबेस आहे या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे. IIT मद्रास या संस्थेद्वारे हा जो डेटाबेस आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे DRDO आणि IIT हैदराबाद या 2 संस्थेच्या संयुक्तपणे कामगिरीतून हे जे काही 3D प्रिंटिंग मशीनचं अनावरण आहे ते करण्यात आलेलं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे आपला. भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी
कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे फरीदाबाद या शहरामध्ये. प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे फोर्ट विल्यम या किल्ल्याचं नाव बदलून विजयदुर्ग असं ठेवण्यात आलेलं आहे. तर मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? योग्य उत्तर आहे रा. बोराडे यांना हा जो पुरस्कार आहे 2024चा जाहीर झालेला आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे जे पुरस्कार आहेत ते विशेष करून पाहून जावं, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? योग्य उत्तर आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झालेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केला? योग्य उत्तर आहे मराठवाडा साहित्य परिषदेला घोषित केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कोठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशामध्ये सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे युगांडा या देशामध्ये हे जे ट्रायल आहे त्याचं सुरू करण्यात आलेलं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग जागतिक आरोग्य संघटनेचं तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलं जातं परीक्षेमध्ये, हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघणार आहोत. सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता किंवा आला आहे? ते योग्य उत्तर आहे बघा भारत आणि इजिप्त या 2 देशामध्ये हा जो युद्धाभ्यास आहे 2025चा आयोजित करण्यात आला होता. त्याच्यानंतर कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता किंवा कुठे संपन्न झाला हा पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर राजस्थान या राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे. आशियातील सर्वात मोठा AI महोत्सव कुठे होणार आहे? तर मुंबई या ठिकाणी हा जो AI महोत्सव आहे तो होणार आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे. प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम 2025चं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ते योग्य उत्तर आहे रियाद या ठिकाणी याचं आयोजन करण्यात येणार आहे. कोणत्या देशामध्ये आहे कॉमेंटमध्ये सांगायचे तुम्हाला. कॉमेंटमध्ये तुम्हाला सर्वांना सांगायचे की रियाद हे जे शहर आहे हे कोणत्या देशामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. अजूनपर्यंत ती उठवण्यात आलेली नाही. प्रश्न पुढचा आहे. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? ते योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचा सेंद्रिय शेती उत्पादनाचा जर विचार केला तर या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला जो आहे क्रमांक तो पंजाब या राज्याचा लागत असलेला आपण पाहू शकतो किंवा पंजाब हा पहिल्या स्थानावर असलेला आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला? ते योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला या ठिकाणी हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आला आहे. कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं तर नितीन गडकरी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आपण पाहू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला. प्रश्न पुढचा आहे. ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? योग्य उत्तर आहे ही जी काही परिषद आहे मित्रांनो ब्राझील या देशामध्ये होणार आहे. झालेली आहे संपन्न या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ब्रिक्सची जी बैठक आहे 2025 ही ब्राझील या देशामध्ये झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेली होती. ही जी काही ब्रिक्सची बैठक आहे ती अटेंड करण्यासाठी. कितवं हे ब्रिक्स संमेलन होतं तर 17वं संमेलन असलेलं या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्यानंतर तुम्हाला ब्रिक्स जे आहे ब्रिक्सचे तुम्हाला सदस्य देश या ठिकाणी बघून जायचं आहे. एकूण किती सदस्य देश आहेत, स्थापना सदस्य देश कोणते कोणते आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार यांची
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी 19 फेब्रुवारी 2025 पासून जो कार्यभार आहे तो स्वीकारलेला आहे. कितवे निवडणूक आहेत, आयुक्त आहेत असं जरी विचारलं तुम्हाला परीक्षामध्ये, तर 26वे निवडणूक आयुक्त असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मा गार्डियन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि जपान या दोन देशामध्ये धर्मा गार्डियन 2025चा जो संयुक्त सैन्य अभ्यास आहे तो होणार आहे किंवा झालेला आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या पक्षाच्या आहेत तर BJP या पक्षाच्या आहेत या. त्याच्यानंतर चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत, ज्या की दिल्लीच्या या चौथ्या महिला मुख्यमंत्री या ठिकाणी ठरलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या हे पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण झालेल्या गोष्टी आहेत. शेवटी TCS आहे, कुठलाही प्रश्न कधीही विचारते. मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारला जात आहे, तर एक पाठ करून ठेवा किंवा बघून जावा. पहिल्या महिला कोण होत्या मुख्यमंत्री दिल्लीच्या, दुसऱ्या महिला कोण होत्या, तिसऱ्या महिला कोण होत्या आणि आत्ताच्या, ह्या तुम्ही पाहून जायचं आहे. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात कोणते राज्य केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. हे जे राज्य भारतामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तो दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा लागतो केळी उत्पादनामध्ये. मग केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्राचा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे तर जळगाव. जळगाव हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग प्रश्न पुढचा आहे आपला, भारताचा पहिला ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. कोणत्या स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं हे आपण मागेच पाहिलं आहे, या व्हिडिओमध्ये मागच्या प्रश्नामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न राहिला होता की हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे 2025 जे संपन्न झालेलं आहे, हे कितवं मराठी साहित्य संमेलन होतं? तर हे 98व्या क्रमांकाचं मराठी साहित्य संमेलन असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाला तुम्ही IMP मध्ये ठेवू शकता. याचे अध्यक्ष आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. याच व्हिडिओला मागे जाऊन अध्यक्ष तुम्ही पाहू शकता, ते पाठ करून तुम्हाला ठेवायचं आहे. अध्यक्ष विचारलं जाऊ शकतं, अधिवेशन कितवं होतं ते विचारलं जाऊ शकतं, त्यासोबत अधिवेशन कुठे झालेलं आहे ते विचारलं जाऊ शकतं, उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे याच्यावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे एकदम क्लिअर तुम्हाला झालं पाहिजे, एकदम पाठ तुम्हाला झालं पाहिजे. या गोष्टी कुठलाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला एका सेकंदाच्या आत देता आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत, G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे होत आहे? योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक या ठिकाणी होत असलेली आपण पाहू शकतो. तर भारताकडून S जयशंकर यांची उपस्थिती या G20च्या परिषदेसाठी असलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर G20 असेल, त्यासोबतच G7 देशाची पण या ठिकाणी जी परिषद आहे 2025 संपन्न झालेली आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर याचं जे आयोजन आहे, बैठकीचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर कॅनडा या देशामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅनडाकडून मग भारताला या ठिकाणी इन्व्हिटेशन देण्यात आलं होतं या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी. तर मग बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारताकडून कोण गेलं होतं G7च्या? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कॅनडा देशामध्ये गेले होते G7ची बैठक जी आहे ती बैठक अटेंड करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत, कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कॉच पुरस्काराने गौरवित करण्यात आलेले आहे?
तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागालँड या राज्याच्या. प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती या ठिकाणी पंतप्रधानाचे सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण. लाईफ ऑन मार्स या पुस्तकाचे किंवा या बुकचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे नमिता गोखले. या पुस्तकाचे लेखक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. IMP मध्ये ठेवायचं तुम्हाला प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज बुकचं जे लेखक आहेत हे कोण आहेत असंही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे. महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे? तर 2027 या वर्षी नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन जे आहे ते करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहराच्या यादीतील भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई या शहराचा समावेश जगातील सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. जागतिक साखर उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे? तर 20% वाटा असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किल्लीमांजरो यशस्वीपणे पार केले आहे? तर आफ्रिका देशातील. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा जो पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा असणार आहे आपला. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे संतोष दानवे यांची नियुक्ती ही महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. कोण लिहिलेल्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या गीताला या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. ते गीत कोणतं आहे कमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न पुढचा आहे आपला. भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षण हा युद्ध सराव सुरू झाला आहे? तर भारत आणि जपान या 2 देशामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. झुमोयिर बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपरिक नृत्य आहे? तर आसाम या देशाचं पारंपरिक नृत्य असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. सोलिगा आदिवासी जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये सोलिगा ही आदिवासी जमात जी आहे सर्वाधिक प्रमाणात आढळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग मित्रांनो, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती असतील, त्यामध्ये मग चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात सर्वाधिक प्रमाणात आढळते, ठाण्यामध्ये कोणती आढळते, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, इकडं धुळे असेल, नंदुरबार असेल, या भागामध्ये कोणत्या आदिवासी जमाती ज्या आहेत त्या आढळतात हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? तर भारत आणि बांगलादेश या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल कुल यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राम कदम यांची निवड झालेली आहे. प्रश्न पुढचा असणार आहे आपला. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. कोणत्या मराठी कवीचे निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव कवितांचे गाव म्हणून या ठिकाणी ओळखले जाणार आहे? योग्य उत्तर आहे कवी कुसुमाग्रज यांचे गाव आहे शिरवाडे.
हे आता इथून पुढे कवितांचं गाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार आहे। तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये असा जरी प्रश्न आला की महाराष्ट्रातील कवितांचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते, तर त्याचं उत्तर आपण शिरवाडे असं या ठिकाणी देऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन जे आहे करण्यात आलेलं होतं। प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पहिल्या विस्तृत जिओग्राफिकल मॅप जो आहे तो तयार केलेला आहे? ते योग्य उत्तर आहे भारताच्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप या ठिकाणी बनवलेला आहे। प्रश्न येऊ शकतो, चंद्रावर सर्वात प्रथम दक्षिण ध्रुवावर उतरणारा सर्वात पहिला देश कोणता आहे, याच्यावर पण एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं। परंतु चालू घडामोडी जवळपास आपण जसं नांदेड जीएमसीच्या पाहिल्या आहेत, या मागील 6 महिन्याच्याच विचारलं, तुम्हाला जानेवारीपासूनच्याच विचारलं तर त्यामुळे चान्सेस कमी आहेत विचारण्याचे। पण TCS आहे शेवटी, हलक्यात आपण TCSला घेऊ शकत नाही। परीक्षा तुमची जी आहे ग्रुप ड साठीची परीक्षा आहे, ग्रुप ड चा जो अभ्यासक्रम असतो त्या पद्धतीचा नांदेड जीएमसीचा पेपर जो आहे तो मुळीच नव्हता। हार्ड लेवलचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले गेले होते, त्यामुळे तुम्हाला परीक्षेचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला सोपे प्रश्न येतील असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही, कारण नांदेड जीएमसीची परीक्षा होण्याआधीचा आपण जसं ग्रुप डीचा अभ्यासक्रम असतो त्याप्रमाणे आपण प्रश्नोत्तरे कव्हर करत होतो। परंतु जसा नांदेड जीएमसीचा पेपर आपण पाहिला त्याच्यानंतर जे काही TCSची काठिण्य पातळी वाढवलेली आहे TCSनं ग्रुप डी साठी, त्या अनुषंगाने आपण व्हिडिओज या ठिकाणी कव्हर करत आहोत। सामान्य ज्ञानचे पण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत परीक्षेला जाण्याआधी, ते पण तुम्हाला मिळून जातील। त्याचाही अभ्यास तुमचा आपण चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोतच। त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा बघूयात आपण, AI पॉवर टूल AMR सेन्स कोणी विकसित केला आहे? योग्य उत्तर आहे IIT दिल्लीने हे जो काही AI पॉवर टूल आहे AMR सेन्स हा जो आहे विकसित केलेला आहे, तो IIT दिल्लीने विकसित केलेला आहे। त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, कॅगने कोणत्या IIT सोबत करार केलेला आहे? योग्य उत्तर आहे कॅगने जो IIT मद्रास सोबत या ठिकाणी करार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, लाईफ ऑफ मार्स कलेक्टेड स्टोरीज बुक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे नमिता गोखले यांनी हे जे बुक आहे हे लिहिलेलं आहे। प्रश्न डबल आलाय मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, IMP मध्ये ठेवायचा तो प्रश्न तुम्हाला। 2025 मध्ये जेवढी काही पुस्तकं या ठिकाणी प्रसिद्ध झालीत आणि प्रसिद्ध पुस्तकांचे लेख तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातीलच तुम्हाला। त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सैन्य अभ्यास जलथल रक्षा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये 2025 चा जो काही जलथल रक्षा सैन्याभ्यास आहे तो या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला पाहायला मिळू शकतो। IMP मध्ये ठेवलं तरी चालेल, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल। तर बघा मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याचा PDF टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर GMC या नावाने हे टेलिग्राम चॅनल आहे। ज्ञानधारा आपल्या टेलिग्राम चॅनलचं ऑफिशियल नाव आहे, तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। छत्रपती संभाजीनगरची परीक्षा होईपर्यंत सर्व महत्त्वाच्या अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील। चालू घडामोडी तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील। जे काही व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आपण घेणार आहोत त्याचे PDF अगदी मोफत तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायला मिळतील। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।